नमस्कार, मी बाळासाहेब मोरे, अध्यक्ष सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समिती। आज सर्वांना मी एक नम्र निवेदन करू इच्छितो की देशामध्ये ज्या सध्याच्या घडामोडी चालू आहेत किंवा युवकांचा आणि आम जनतेचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यावर दबलेल्या आवाजाला एक रस्ता करून देण्यासाठी अभिजित दिपके नावाचा एक युवक कॉकरोच जनता पार्टी या नावाने पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्या युवकाची निर्मळ भावना आहे की या देशातल्या दबलेल्या, अन्याय झालेल्या, पीडित, शोषित, वंचित या घटकाला न्याय देण्यासाठी तो युवक आज सोशल मीडियावर बाहेर पडलेला आहे आणि सर्वांपेक्षा जास्त या युवकाला आज सर्वजण फॉलो करत आहेत। तर सर्वांना माझी विनंती आहे की ह्या युवकाची भावना शुद्ध आहे आणि तो जो लढतोय तो तुमचा आमचा सर्वांचा दबलेला आवाज म्हणून आज पुढे आलेला आहे। तर आपण त्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे। ज्या ज्या वेळेला व्यवस्थेकडून जनतेवर अन्याय होतोय त्यावेळेला अशा प्रकारचं आंदोलन उभा करणं आणि उभा करणाऱ्याच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभं राहणं हे बुद्धिजीवी वर्गाचं आणि तमाम युवकांचं कर्तव्य समजून या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। या देशाचं भवितव्य घडवणाऱ्या युवकाला जर झुरळ म्हटलं जात असेल, सोशल मीडियावरले हे कार्यकर्ते RTIमध्ये घुसतात आणि RTI कार्यकर्ते होतात आणि व्यवस्थेवर टीका करतात, हे झुरळासारखं टीका करतात, नैराश्यातून टीका करतात। अशा प्रकारची टिप्पणी या देशामध्ये जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून होत असेल तर या देशाचं दुर्भाग्य आहे आणि तेच न्यायमूर्ती पुढे जर राज्यसभेवर खासदार बनून जात असतील तर त्या पलीकडे सुद्धा हे खूप मोठी चिंतेची बाब आहे। आणि अशा वेळेस जर बुद्धिजीवी वर्गाने रस्त्यावर उतरलं तर निश्चितपणे व्यवस्थेला चाप बसल्याशिवाय राहणार नाही। सोलापूर जिल्ह्यातील सर्व युवक असतील, शेतकरी असतील, बंधू भगिनी असतील, या सर्वांनी मिळून या अभिजित दिपकेच्या कॉकरोच जनता पार्टीच्या अभियानाकडे जाणीवपूर्वकपणे आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे। कारण उज्ज्वल भविष्यासाठी अशा प्रकारचं नेतृत्व मिळत नाही, पण आज अभिजित दिपकेनं आपल्या रूपानं आपल्याला नेतृत्व मिळालेलं आहे। तर आपण चला सर्वजण आपण याच्यामध्ये सहभागी होऊया आणि जनतेचा दबलेला आवाज उठवूया, एवढंच सर्वांना आव्हान करतो आणि माझे निवेदन संपवतो। जय हिंद, जय भारत।